नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यभर काहीतरी सारखी खळबळ चाललेली असते. राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरची या पक्षाची कार्यकारिणी, त्या कार्यकारिणीतले पदाधिकारी, त्यांची नावं असणं नसणं ह्याबद्दल सतत काही ना काहीतरी चर्चा सुरू आहे. दुसरीकडं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार काहीतरी रोज नवीन गौप्यस्फोट करत असतात आणि त्यानुसार ह्या पक्षामध्ये म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोज काही ना काहीतरी खळबळ सुरू असते. त्यातले काही आमदार भाजपमध्ये जाणार, काही आमदार मूळ शरद पवारांच्याकडे परत आश्रयाला जाणार वगैरे वगैरे सारखी चर्चा चालू असते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात सुद्धा या अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार अशी जोरदार चर्चा आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बऱ्यापैकी यश या पक्षानं मिळवलं, या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळं. परंतु वरती जे राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर जी खळबळ उडालेली आहे त्याचे परिणाम, त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटायला लागलेले आहेत. महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य निवडीवरून या पक्षामध्ये जोरदार खडाजंगी झाली. या पक्षाचे विधान परिषदेतले आमदार आहेत इद्रिसभाई नायकवडी, परंतु त्यांना हे सुद्धा फार काही यात विचारविनिमयामध्ये पक्षाच्या घेतलं जाते असं एकूण चित्र दिसत नाही आहे. त्यात या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांतदादा पाटील यांचा आणि इतर नेत्यांचा पक्षातल्या हा जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच खटका उडाला. पक्षाचं प्रतोद पद कुणाकडे असेल, प्रतोद म्हणून सही कुणाची असेल यावरनं जोरात वाद झाला. त्यानंतर निशिकांतदादा पाटील हे काहीसे या पक्षाच्या एकूण सगळ्या हालचालीतनं बाजूला आहेत असं दिसतंय. यापैकी या पक्षातले माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे सगळे नेते हे साधारणपणे आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर सतत असतात असं आपल्याला दिसतंय. तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले सुरेश भाऊ पाटील हे सुद्धा त्यांच्याबरोबर असतात. त्यांच्याच पक्षात असल्यामुळं तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील हे जयंत पाटील यांच्याबरोबर असतात असं आपण म्हणायला हरकत नाही. परंतु ते काही पूर्णपणे त्यांच्याबरोबर आहेत असंही कधी दिसलेलं नाही. उलट जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळेला त्या तासगाव कवठेमहांकाळमधल्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडती का काय अशी चर्चा सुरू झालेली होती. माजी खासदार संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय जनता पक्षातर्फे ते दोनदा खासदार झाले आणि आता मधल्या काळामध्ये ते तसे अपक्षच होते. स्वतंत्र आघाडी त्यांनी तासगाव नगरपालिकेमध्ये केली निवडणुकीमध्ये आणि ती नगरपालिकाही जिंकली. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले, जाहीरपणे सक्रिय झाले. जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक त्यांनी त्या पक्षाच्या बळावरतीच लढवली किंवा त्या पक्षाचं बॅनर घेऊन लढवली असं आपल्याला म्हणता येईल. आणि तासगाव पंचायत समितीची सत्ताही त्यांनी मिळवली. जिल्हा परिषदेचे 2 सदस्य पण त्यांचे निवडून आले. पण त्यांचा सततचा ओढा हा साधारणपणे असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाकडेच असतो. मध्यंतरी त्यांनी म्हणजे काही दिवसापूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पण भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबरही त्यांच्या अधूनमधून काही बैठकीच्या निमित्तानं भेटी होत असतात. त्यामुळे त्यांची भूमिका काहीशी दोलायमान आहे असे एकूण दिसते. तर असं एकूण चित्रसंबंध अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्ह्यातलं आहे. त्यामुळं जर राज्य पातळीवरच फूट पडली या पक्षामध्ये, कारण राष्ट्रीय पातळी जरी आपण म्हणत असलो तरी मुख्यतः हा पक्ष महाराष्ट्रापुरताच आहे, मर्यादित आहे. तर राज्य पातळीवरच खरोखर जर काही फूट पडलीच या पक्षामध्ये तर सांगली जिल्ह्यामध्ये काय होईल अशी चर्चा त्यानिमित्तानं सुरू आहे, सतत चालू आहे ती. मग काही जण म्हणतात की असं म्हणतात की निम्मे इकडे जातील, निम्मे तिकडे जातील. निम्मे इकडं निम्मे तिकडं म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले निम्मे नेते हे जयंत पाटील यांच्यावरती सतत आहेत.
महापालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, यामध्ये हा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच हातात हात घालून लढलेला होता, हे उघडगुपित आहे. त्यामुळे राज्यात युती होईल का नाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तो नंतरचा भाग, दोन्ही एकत्र येतील का नाही हा नंतरचा भाग. सांगली जिल्ह्यात मात्र जयंत पाटलांनी ह्या दोन्ही पक्षांना जवळजवळ एकत्र आणलेलं होतं, परंतु त्या बाबतीत निशिकांतदादा पाटील हे मात्र काहीसे त्या संबंध प्रक्रियेच्या बाजूला होते, विरोधात होते. कारण ते ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र भूमिका ठेवलेली आहे. खरं म्हटलं तर त्यांनी काही भूमिकाच गेल्या काही दिवसामध्ये व्यक्त केलेली नाही. संजय काका पाटील यांनी सुद्धा आपले 2 सदस्य भारतीय जनता पक्षाबरोबर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिल्यामुळे त्यांचे आणि जयंत पाटील यांचं सुद्धा मध्यंतरच्या काळात बिनसलेलं आहे. त्यामुळं काही सदस्य, काही नेते हे भारतीय जनता पक्षाकडं आणि काही सदस्य आणि काही नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील असा एकूण रागरंग आहे. म्हणजे आधे इधर आधे उधर अशी अवस्था व्हायची शक्यता आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अशी शक्यता आहे, होईल असं सांगता येत नाही आज मितीला. त्यात काय झालंय की माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय आणि तडफदार नेते अजितदादा पवार यांचे आणि सांगली जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच पक्षातल्या नेत्यांशी अतिशय चांगले संबंध होते. अगदी भारतीय जनता पक्षाचे असलेले आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे सुद्धा ते चांगले मित्र होते. स्वतः सुधीरदादांनी सुद्धा त्या संदर्भातल्या भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत की अजितदादा किती प्रेमानं आस्थेनं त्यांच्याबरोबर वागायचे. त्याचबरोबर हे सगळे जे नेते आहेत म्हणजे विलासराव जगताप आहेत, राजेंद्र अण्णा देशमुख आहेत, अजितराव घोरपडे आहेत, संजय काका पाटील आहेत किंवा निशिकांतदादा पाटील आहेत, इव्हन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले माजी आमदार मानसिंगराव भाऊ नाईक किंवा माजी मंत्री शिवाजीराव नाईक ह्या सगळ्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राहुल महाडिक ह्या सगळ्यांच्या बरोबर अजितदादांचे अतिशय चांगले संबंध होते. एवढंच नव्हे तर रोहित पाटील आत्ता जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा अजितदादांचे अतिशय जिव्हाळ्याचे असे संबंध होते. त्यांच्या कुटुंबाचेच एकूण होते, म्हणजे शरद पवारांसकट सगळ्या कुटुंबाचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि आहेतही अजूनही. त्यामुळं अजितदादांच्या नंतर मात्र हे सगळे नेते काहीसे दोलायमान झालेत असं म्हणता येतं की आणि त्या पक्षात आता कुणाला आपण विचारायचं किंवा कुणाबरोबर संपर्क साधायचा अशा सुद्धा द्विधा मनस्थितीत हे सगळे नेते आहेत. सांगलीमध्ये महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये त्याचं प्रत्यंतर आपल्याला आलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्याचं प्रत्यंतर आलं आहे. त्यामुळं पुढं काय होतंय हे आज काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 3 सदस्य होते महापालिकेमधले त्यापैकी 2 सदस्य हे भारतीय जनता पक्षानं फोडलेले आहेत. म्हणजे तिथल्या 3 पैकी 2 सदस्य फुटल्यामुळे आता त्या पक्षामध्ये एकच फक्त नगरसेवक त्या महापालिकेत राहिलेला आहे. 2 सदस्य फोडलेले आहेत. त्यामध्ये युवराज गायकवाड यांच्यासारखा जयंत पाटलांचा अत्यंत कट्टर समर्थक तो सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे. कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे सगळं घडलेलं असावं असं वाटतंय. त्यामुळं जर काही राज्य पातळीवर काही अशी घटना घडलीच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल खरोखरच जर काही फूट पडली जशा बातम्या येत आहेत त्यानुसार, म्हणजे आज असं आपल्याला काही म्हणता येत नाही. कदाचित पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पक्ष सावरून नेतील अशी काही फूट होणार नाही. कारण शेवटी सत्तेचा सुद्धा प्रश्न आहे. फूट झाल्यानंतर करणार काय परत हा पण प्रश्न आहे. त्यामुळं कदाचित तो पक्ष सावरला जाईल, पण सावरला नाहीच तर मात्र सांगली जिल्ह्यामध्ये या पक्षात जी काही फूट पडेल त्यात काही नेते हे भारतीय जनता पक्षाकडं, काही नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं म्हणजेच जयंत पाटील यांच्याकडे जातील अशी एकूण आजची अवस्था आहे. पाहूया नेमकं काय होते ते. आमचे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.